हॅलो बच्चे पार्टी, कशा आहात सर्वजण? मी आहे ओमकार थेटे आणि स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा आपल्या सर्वांच्या आवडत्या छोट्याशा आणि लाडक्या अशा जयस विद्यालयाच्या युट्यूब चॅनलवरती. तर खूप दिवसानंतर लेक्चर, खूप दिवसानंतर नाही, 5-6 दिवसानंतर लेक्चर शूट करत आहोत. काही कारणांमुळे मध्ये लेक्चर थोडं नव्हतं शूट करत, पण आता 6 दिवसांच्या एका खूप मोठ्या ब्रेक नंतर परत आपण आलेलो आहोत. आणि खरंच सॉरी बाळांनो, 6 दिवस तुम्हाला मी लेक्चर नाही देऊ शकलो, लेक्चर अपलोड नाही करू शकलो, कारण काही कारण होते, पर्सनल रिझन्स होते, त्याच्यामुळे मी परत म्हणजे लेक्चर शूट नाही करू शकलो. पण आता आपण परत आलेलो आहोत आणि आपली सिरीज कंटिन्यू मध्ये सुरू आहे. तर ज्या लोकांना माहित नाही त्यांना सांगतो, आपल्या जयस विद्यालयाच्या युट्यूब चॅनलवरती आपण 5वी नवोदय सिरीज सुरू आहे. नाव फक्त नवोदय सिरीज आहे, पण ज्याच्यामध्ये आपण नवोदय, स्कॉलरशिप, सैनिक स्कूल या तिन्ही स्पर्धा परीक्षा ज्या खूप छान आहेत, महत्वाच्या आहेत आणि बेस्ट आहेत, या स्पर्धा परीक्षांचा आपण गणित पाहत आहोत. इंग्लिशमध्ये पण पाहत आहोत आणि मराठीमध्ये पण पाहत आहोत, जेणेकरून इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येणार नाही आणि मराठीच्या विद्यार्थ्यांना देखील प्रॉब्लेम येणार नाही. मग व्हेरी गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग, जेव्हा पण तुम्ही लेक्चर करत आहात, फक्त खुश राहा. लेक्चर करता वेळेस जे पाठीमागचं जितकं पण टेन्शन असते ते सगळं फेकून द्या. एका शांत ठिकाणी जा, जिथं कोणत्याही प्रकारचा गोंधळ गोंगाट डिस्टर्बन्स नसेल. कोणता तरी तुमचा शेंबडा भाऊ येईल, तुमच्या अंगावर शेंबूड टाकेल, असं काही नसावं. सगळं फ्री असावं आणि तुम्हाला डिस्टर्ब नाही व्हावं. वही घ्या, पेन घ्या आणि लेक्चरला सुरुवात करा. तर आपला तिसरा धडा सुरू आहे. तिसऱ्या धड्याचं नाव आहे पूर्ण संख्यांवरील 4 मूलभूत क्रिया. त्या पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रियाच्या टॉपिक मध्ये, धड्यामध्ये आपण पहिले 2 लेक्चर कंप्लीट केलेले आहेत आणि हे तिसरं लेक्चर आहे. तिसऱ्या लेक्चर मध्ये आज आपण खूप भारी गोष्ट आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट शिकणार आहोत, जी की नवोदयमध्ये खूप जागेवर कामाला येणार आहे, खूप साऱ्या टॉपिक्स मध्ये कामाला येणार आहे, खूप सारे गणित सॉल्व्ह करता वेळेस कामाला येणार आहे. मी ह्या गोष्टीला सगळ्यात बेसिक गोष्ट म्हणतो आणि सर्वात महत्वाची देखील गोष्ट, दोनदा झाला महत्वाची गोष्ट म्हणायचं, त्याच्यामुळे खरंच ही गोष्ट महत्वाची असणार आहे. मग ती गोष्ट कोणती आहे? तसं तर तुम्ही थंबनेल पाहून आलाच असाल, ही गोष्ट कोणती तुम्हाला माहित असेल, आज काय शिकवायचंय. पण एकदा सांगतो, आज आपल्याला बाळांनो शिकायच्यात विभाज्यतेच्या कसोट्या. काय शिकायच्यात? विभाज्यतेच्या कसोट्या. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात डिव्हिजिबिलिटी टेस्ट. ओके, चला आपण नोट डाऊन करू, तुम्ही पण नोट डाऊन करा आणि आपल्या टॉपिकला सुरुवात करू. आजचा आपला टॉपिक आहे विभाज्यतेच्या कसोट्या. आणि इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात? डिव्हिजिबिलिटी टेस्ट. लक्षात राहू द्या, मी तर लिहिणारच आहे, कारण आपले इंग्लिश स्कूलचे स्टुडंट आहेत, त्यांना पण काही प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे. डिव्हिजिबिलिटी टेस्ट. ओके बाळांनो, चला मग आता सर काय आहेत विभाज्यतेच्या कसोट्या? मी तुम्हाला म्हणेल, विभाज्यतेच्या कसोट्या ह्या जादूसारखं काम करतात. कशासारखं काम करतात? जादूसारखं. जर तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या आल्या तर तुम्हाला पुढच्या खूप साऱ्या गोष्टी पिल्लांना क्लिअर होतील. एक्झाम्पल सॉल्व्ह करता वेळेस गोष्टी क्लिअर होतील. नंतर अजून एक महत्वाची गोष्ट, कोणत्या संख्येला कोणत्या संख्येने पूर्ण भाग जातो हे कळणं गणितामध्ये खूप महत्वाचं आहे, आणि ते विभाज्यतेच्या कसोट्या शिकल्यानंतर तर अजूनच क्लिअर होतं. कसं सर? सांगतो. आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्यामध्ये सुरुवात करायची आहे 2च्या कसोटीपासून. ओके, 2ची टेस्ट इंग्लिशमध्ये म्हणतात, मराठीमध्ये 2ची कसोटी म्हणतात. 2च्या कसोटीपासून सुरुवात करायची, नंतर 3ची बघायची, 4ची बघायची, 5ची बघायची, 6ची बघायची, 7ची नाही, 8ची बघायची, 9ची बघायची, 10ची, 11ची, इथपर्यंत तरी 11 पर्यंत तरी कमीत कमी मी तुम्हाला सांगणार आहे. तिथून पुढं मी म्हणजे डिसाईड करतो की तुम्हाला शिकवायला पाहिजेत का नाही, महत्वाचे आहेत का नाही, आपल्याला नवोदय, स्कॉलरशिप, सैनिक स्कूलमध्ये कामाला येतील का नाही. जर मला काही गणितांमध्ये असं वाटलं की हा त्या पण कसं काय कामाला येणार आहे, तर त्या पण सांगतो. पण आता आपल्याला सुरुवात करायची आहे 2च्या कसोटीपासून. मग नोट डाऊन करा, 2ची कसोटी. पहिली कसोटी आपल्याला बघायची आहे 2ची, किंवा याला काही जण बेची कसोटी पण म्हणतात. तर आपण म्हणू 2ची कसोटी. 2ची कसोटी. इंग्लिशमध्ये तुम्हाला माहिती आहे ना काय नोट डाऊन करायचंय? माहिती आहे ना? हा, डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 2. ओके, चला आता 2ची कसोटी काय म्हणते. 2ची कसोटी अगोदर समजून घ्यायचंय, घाई गडबड करायची नाही. एक ना एक गोष्ट छानपैकी समजून घ्यायची, कसोटी काय म्हणते. आणि कसोटी पाठ तर अजिबातच करायची नाही. काही टीचर्स बोलतात, काही शिक्षक म्हणतात की कसोट्या पाठ करा. मी म्हणालो कसोटी पाठ करू नका, कसोटी समजून घ्या. कसोटीमध्ये काय होईल, मी तर तुम्हाला कसोटी लिहून देणार आहे, पण तिला बिलकुलही पाठ करायचं नाही. तुम्हाला समजून घ्यायचंय की 2च्या कसोटीमध्ये कोणत्या गोष्टी व्हायला, 2ची कसोटी आपल्याला कशा प्रकारे कामाला येणार आहे. चला मग आता 2ची कसोटी काय आहे अगोदर तर तुम्हाला लिहून देतो आणि नंतर छान प्रकारे समजून सांगतो.
आता ज्यांना समसंख्या आठवत असेल ना, तीच 2ची कसोटी नीट पहा. ओके पिल्लांनो, ओके पिल्लांनो, बच्चे पार्टी ओके. काय म्हणते, एकदा छान प्रकारे आपण वाचू. अरे 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 सर सर असं म्हणलं कसं होईल. सॉरी पिल्ल्या. पहा, ज्या अंकाच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8, 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तेव्हा त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो. आता एकक स्थान माहित असायला पाहिजे. काय माहिती ना एकक स्थान काय? एकक स्थान म्हणजे युनिट प्लेस. कोणती पण संख्या लिहिली आपण 0, 5, 0, 7, 8, 6, 4 आपण एक नंबर लिहिला. त्याला वाचा. आता तुम्हाला वाचता येत असेल वाचू शकतात तुम्ही. एकक, दशक, शतक, हजार, दशक, लक्ष. 5,07,864 ही संख्या आहे. ओके. तर ह्या संख्येमध्ये एकक स्थान कुठे आहे रे? हे 4 एकक स्थान आहे. हे दशक आहे, शतक आहे, हजार आहे, 10,000 आहे, लक्ष आहे. आपल्याला माहित आहे. मग हे जे एकक स्थान आहे, एकक स्थानी कोणता अंक आलाय? सर एकक स्थानी 4 आले. मग पहा 2ची कसोटी काय म्हणते. ज्या अंकाच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक दिसले की मला इथं 4 दिसले म्हणजे ह्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जाणार. पूर्ण भाग जाणार म्हणजे बाकी किती उरणार आहे? आपली सांगितलं होतं पूर्ण भाग जाणार म्हणजे बाकी कधीही 0 उरते. मग बघायचं ह्याला पूर्ण भाग देऊ. चला आपण ह्याला पूर्ण भाग देऊनच बघू. आता ह्याला आपण पूर्ण भाग देऊ या संख्येला. चला बघा, 2 2 जा 4 कॅरी 1, 2 5 जा 10, 2 3 जा 6 1, 2 9 जा 18, 2 3 जा 6, 2 2 जा 4. काय उरली का बाकी? नाही, पूर्ण भाग गेला. बरोबर आहे. म्हणजे आता तुम्हाला कधी पण लक्षात ठेवायचंय, कोणतीही संख्या दिसली, कोणताही नंबर दिसला, ज्याच्या युनिट प्लेसला त्याच्या एकक स्थानी जर तुम्हाला हे अंक दिसले 0, 2, 4, 6, 8 समजायचं 2 ने भाग गेला. कसोटी पाठच करायची नाही. पाठच करायची नाही. असं मी सांगायलो ना, आपण एकदम बोलता बोलता कसं लक्षात ठेवतो. सरने सांगितलं होतं मग कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी जर 0, 2, 4, 6, 8 दिसले ना आम्हाला की त्याला 2 ने भाग जात आहे. असंच पाठ करा. म्हणजे असंच लक्षात ठेवा. पाठ काय हे काय नाही, असं घोकायचं नाही, असे रट्टा मारायचं नाही. ज्या संख्येच्या एकक स्थानी असं आपल्याला पाठ करायचं नाही. ओ सॉरी, अंकाच्या झालं, सॉरी, इथं संख्येच्या, अंकाच्या नाही, सॉरी, ज्या संख्येच्या एकक स्थानी. ठीक आहे. तर अशा प्रकारे 2ची कसोटी संपली. एक्झाम्पल लिहून देऊ का 2च्या कसोटीचे? बघा 2, 4, 6, 8 ह्याला 2 ने पूर्ण भाग जाणार कारण एकक स्थानी 8 आहे. चला नंतर 5, 7, 6, 4 ह्याला पण जाणार कारण एकक स्थानी 4 आहे. अजून देऊ 5, 0, 4, 0, 2, 0 ह्याला पण जाणार कारण एकक स्थानी 0 आहे. 2ची कसोटी समजली, काहीच अवघड नाही. चलायचं पुढं. ओके सर. आता आपल्याला बघायची बाळांनो 3ची कसोटी, जी की 2च्या कसोटीपेक्षा थोडी नेक्स्ट लेवल आहे. अवघड म्हणालो नाही मी अवघड म्हणालो नाही, मी म्हणालो नेक्स्ट लेवल. नेक्स्ट लेवल म्हणजे पुढच्या लेवलची आहे. समजून घ्यायला मजा येणार आहे, अजून मजा येणार आहे. कारण अवघड लेवल जर आली की शिकायला मजा येते. गेम मध्ये अवघड लेवल आल्यावर अजून मजा येते ना, आपण अजून त्यामध्ये गुंततो, अजून आपल्याला वाटतं की आपण जिंकावं अवघड लेवल आल्यावर. तसं ही अवघड नाही, पण थोडी इंटरेस्टिंग आहे. कसं? आता 3ची कसोटी काय म्हणते पहा. 3ची कसोटी म्हणते, लिहून देऊ अगोदर, जसं की हे अगोदर लिहून देईल ती. चला लिहून देतो, तुम्ही माझ्या पाठीमागे लवकर लिहून घ्या. ओके. पहा काय म्हणताय, दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला. आता 3ची कसोटी लोकांना खूप जास्तीची कन्फ्युजिंग वाटते. लेकरं मला म्हणतात सर आम्हाला सगळ्या कसोट्या समजल्यात पण आम्हाला 3चीच कसोटी समजत नाही, काय करू आम्ही 3च्या कसोटीमध्ये? काहीच करायचं नाही पिल्ल्या. पहिले फक्त 3च शब्द लक्षात ठेवायचे. दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला. सर हे तर 4 शब्द झाले. बरं दिलेल्या सोडून दे. संख्येतील अंकांच्या बेरजेला. मला शहाणपणा शिकवायला गादा कुठला. बघ, संख्येतील अंकांच्या बेरजेला. आता संख्येतील अंकांच्या बेरजेला मी बघायला बॉक्स काढलो. तुला एवढंच लक्षात ठेवायचं आहे पिल्ल्या, एवढंच. बाकीचं सगळं सोडून. पहिले स्टार्टिंगला ह्या 3च शब्द लक्षात ठेवायचे. संख्येतील अंकांच्या बेरजेला म्हणजे आपल्याला कोणती तरी संख्या दिलेली असेल. कसं सर आम्हाला इथं सांगा रफ मध्ये. चला सांगतो, इकडे लक्ष द्या. आपल्याला कोणती तरी संख्या दिलेली असेल, जसं की आपल्याला इथे एक संख्या दिली आहे 5, 4, 3, 2, 1 अशी एक संख्या दिली. चालेल. आता आपल्याला म्हणतंय
5 4 3 2 1 ही एक संख्या आहे, याच्यामध्ये जे अंक आहेत त्यांची बेरीज कर. 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 2 14, 14 आणि 1 15. मराठीमध्ये सांगतो रे, लक्ष दे. 5 आणि 4 9, 9 3 12, 12 9 14, 14 आणि 1 15. म्हणजे ह्या सगळ्यांची बेरीज, ह्या सगळ्यांची मिळून बेरीज किती आलेली आहे? 15. बरोबर आहे. बेरीज किती आली वाटलं इथे लिहितो. ह्या सगळ्यांची बेरीज किती आलेली आहे? 15. 15ला 3 ने भाग जाते का बघायचं. संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल, म्हणजे संख्येतील अंकांची बेरीज केली, त्याला 3 ने भाग जात आहे का बघायचं बच्चे पार्टी. 3 ने जर भाग गेला, 3 5 15. हो सर, 3 ने पूर्ण भाग जायलाय, काय बाकी उरली का? नाही. मग ह्या पूर्ण संख्येला देखील 3 ने भाग जाणार. खोटं वाटलं तर देऊन बघ. चला मी देऊन दाखवतो तुम्हाला. बघा, 3 1 3 2 उरले, 3 7 21, 3 8 24, 3 1 3. परत छोटी संख्या आहे 52, 3 7 21. अशा प्रकारे उत्तर आलेलं आहे. बाकी काहीच उरली नाही. बाकी उरली नाही म्हणजे 3 ने कसा भाग गेला? पूर्ण भाग गेला. म्हणजे 3 ची कसोटी इथं लागलेली आहे. म्हणजे तुम्हाला आता कोणतीही संख्या दिली आणि मी जर विचारलं, सांग रे ह्याला 2 ने भाग जाते, ह्याला 3 ने भाग जाते का? लगेच 2 ने भाग जाते का बघण्यासाठी काय करायचं? एकच साधी 0 2 4 6 8 आहेत का बघायचं. 3 ने भाग जाते का बघायचं असेल तर काय करायचं? त्यांच्या अंकांची बेरीज करत बसायचं. बोटावर बेरीज येते राव. तुला बेरीज शिकवली ना आपण, पहिलं लेक्चर कर ना बेसिक मॅथमॅटिक्स मधलं. बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये बेरीज, बाकी गुणाकार, भागाकार सगळं शिकवलंय. चट शिकवलंय. त्याच्यामध्ये पॉईंटची बेरीज, साधी बेरीज, हाताची बेरीज, हारांची बेरीज, सगळ्या बेरीज शिकवल्या. तू कधी त्या बेरीजचे नाव ऐकलं नाही, अशा प्रकारच्या बेरीज सुद्धा शिकवल्या. त्यामुळे पहिलं जे बेसिक मॅथ, मूलभूत गणिताचं जे पहिला धडा आहे, त्याचे लेक्चर करत 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 इथपर्यंत डायरेक्ट ह्या लेक्चर मध्ये येऊन कधीच लेक्चर करायचं नाही, समजणार नाही, अगोदरच सांगतोय. मग अशा प्रकारे 3 ची कसोटी लागली. एक्झाम्पल काय? आता एक्झाम्पल तू बनव मनाने. खूप सारे एक्झाम्पल आहेत आपल्याकडे. काय लिहिणार सर एक्झाम्पल? ते लिही. 5 4 3 2 1. त्याला 3 ने भाग जाते. अशा प्रकारे सर आम्हाला 3 ची कसोटी पण कळाली आहे. ज्याला 2 ची 3 ची कसोटी समजली आहे ते टाका असं थंब कमेंट मध्ये आणि सांगा सर आम्हाला समजलं. त्याला नाही समजलं ते थोडं लेक्चर पाठीमाग घ्या, परत एकदा बघा, शांत चित्ताने बघा. नाही समजलं परत मला कमेंट करा, सर समजलं नाही. पुढच्या लेक्चर मध्ये मी त्याचं नाव घेऊन सांगतो की बाबा ह्या भारी माणसाला, ह्या तज्ञ माणसाला 4 वेळा सांगून सुद्धा समजलं नाही, मग त्याला 5 वेळा सांगतो. पण सांगतो, काळजी करायची काहीच गरज नाही. ओके पिल्ल्या, चला. तर अशा प्रकारे 2 ची आणि 3 ची कसोटी आपली संपलेली आहे. किसी को कोई प्रॉब्लम इसमें? बिल्कुल प्रॉब्लम नहीं होनी चाहिए. बहुत आसानी से मैंने समझाया है. 2 और 3 की जो डिविजिबिलिटी टेस्ट होती है. चलो अब इसको रफ करता हूं और अभी देखेंगे 4 की डिविजिबिलिटी टेस्ट. सर मराठीतून हिंदीत घुसले तुम्ही? हो माहिती आहे मला. त्याला रफ करू, पॉज करून लिहून घे. लिहून घ्या पॉज करून. घेतलं? 1 2 3. ओके. अशा प्रकारे आपली 2 आणि 3 ची कसोटी झाली. आता आपल्याला बघायची पिल्ल्या 4 ची कसोटी. सर अशा किती कसोट्या आहेत? अशा 11 पर्यंत तरी कसोट्या आपल्याला कमीत कमी शिकायच्यात पिल्ल्या. बेसिक गोष्ट आहे, छान गोष्ट आहे, त्यामुळे शिकायच्या आहेत. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, मी तुला 30/300 पाढे पाठ करायला सांगितले होते. केलेस का? जर 30/300 पाढे पाठ नसतील केले तर तुझं नवोदयाला लागणं थोडं अवघडच आहे. 30/300 जर पाढे पाठ असतील, 30 पर्यंत टेबल पाठ असतील तर लवकर एक्झाम्पल सॉल्व्ह होतात. आणि नवोदय एक अशी परीक्षा आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थी शार्प पाहिजे. फक्त हुशार असून बी जमत नाही, लवकर गणित सोडून बी जमत नाही. हुशार बी पाहिजे आणि त्यांनी गणित पण लवकर सोडवले पाहिजे, कारण वेळ कमी असतो त्या परीक्षेत. चला आता आपल्याला बघायची आहे 4 ची कसोटी. 4 ची कसोटी. 4 ची कसोटी. आता 4 ची कसोटी काय म्हणते? अगोदर लिहून देतो मग सारखं प्रत्येक कसोटीत जसं लिहून देतो तसं, आणि मग तुला समजून सांगतो. तू पण माझ्या पाठीमागं वाटलंस ते लिहून घे. 4 ची कसोटी.
चलो समजलं सर? तुम्ही सांगितलंच नाही तर कसं समजा? सांगतो काळजी करू नका. बघा काय म्हणताय आता सर, तुम्ही हे 4 साठी तर खूप जास्तीचं लिहून दिलं. खूप जास्तीचं नाही, ह्या दोन्ही पण अलग अलग जादू आहेत, पण तुला दोन्ही पाठ करायच्या नाही, लक्षात ठेवायच्या. मी जसं लिहून दिलं जशाल तसं पाठच करायचं नाही, फक्त त्यातल्या काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. जसं की बघा, दिलेल्या संख्येतील शेवटच्या 2 अंकांना काय म्हणतंय बघा, शेवटच्या 2 अंकांना जर 4 ने पूर्ण भाग जात असेल म्हणजे काय? रफ मध्ये सांगतो. आपण एक संख्या घेतली इथं 2 4 6 5. चला दुसरी घेऊ काहीतरी. 1 2 4 2 4 अशी मी एक संख्या घेतली. आता ह्या संख्येचे जे शेवटचे 2 अंक आहेत कोणते? एकक स्थानावरचे आणि दशक स्थानावरचा अंक. एकक स्थानावर 4 आहे आणि दशक स्थानावर 2 आहे, म्हणजे शेवटचे 2 अंक आहेत. तर या शेवटच्या 2 अंकाला एकदा बघ बरं 4 ने भाग जातोय का? कोणते ते शेवटचे 2 अंक? हे 24 आहेत. 24 ला 4 ने भाग जाते म्हणजे ह्या पूर्ण संख्येला देखील 4 ने भाग जाणार, नक्की जाणार. ट्राय करून बघ, देऊन बघ. 4 त्रिक 12, 4 एक 4, छोटी संख्या म्हणून भाऊ 4 सक 24, गेला पूर्ण भाग 4 ने. आलं उत्तर काय आलं? 3106. म्हणजे जर दिलेल्या संख्येतील शेवटच्या 2 अंकांना जर 4 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. ओके सर. आता नंतर दुसऱ्या जादूमध्ये काय म्हणते? दोन्ही जादू त्या लक्षात राहू द्या. आता मी जे पण तुम्हाला कसोट्यांबद्दल लिहून दिलो त्या सगळ्या जादू. आता आपण 2 ची 3 ची बघितली त्या पण जादू होत्या, त्या माझ्या मनाने मी लिहून दिल्या, त्या कोणत्या पुस्तकातलं बघून नाही. एखाद्या वेळेस माझी पुस्तकाची लँग्वेज बी सेम आहे, पण मला जितकं तुम्हाला सोपं बनवून सांगता येईल मी तितकं तुम्हाला सोपं बनवून सांगितलंय आणि तुम्हाला पण समजलं असेल बच्चे पार्टी. आता बघा इथं काय म्हणतंय, किंवा दिलेल्या संख्येच्या शेवटचे दोन्ही अंक 0 असतील. हे तर झालं एक्झाम्पल नंबर 1. आता एक्झाम्पल नंबर 2 सांगतो. कसं सांगतो पहा इकडं. 543200. बघा शेवटचे दोन्ही अंक काय आहेत? 00. मग जर शेवटला दोन्ही अंक 00 असतील, 00 असतील तरी पण ह्याला 4 ने पूर्ण भाग जाणार. देऊन बघू आपण. आपल्याला असं खोटं बोलायचं नाही, आपल्याला फक्त बोलून बड्या बाता मारायचं नाही, आपल्याला इथं उत्तर काढायचंय. बघा 4 एक 4, 1 उरला. 4 त्रिक 12, 2 उरले. 4 पंचे 20, 3 उरले. 4 8 32 आणि शेवटचे 2 उरले. 0 जशाला तसे. बघा आलं का नाही उत्तर? सर तुम्ही अजून एक एक्झाम्पल घेऊन दाखवा. चला अजून एक घेऊ पिल्ल्यांनो. 4 5 8 6 4 00. चला ह्याला 4 देऊन दाखवू भाग. चला 4 एक 4, 1 उरला. किती? 4 त्रिक 12, किती उरले? 2 उरले. 4 7 28, 4 एक 4, 2 उरले. 4 सक 24 आणि 00. पहा अशा प्रकारे शेवटी जर 00 असतील तरी पण 4 ने भाग जाणार आणि शेवटचे 2 अंकाला जर 4 ने भाग जात असेल तर त्या पण संख्येला 4 ने पूर्ण भाग जाणार. समजलं बच्चे पार्टी? काही प्रॉब्लेम? एकदम सोपी 4 ची कसोटी. चला आता 4 ची कसोटी झाल्यानंतर आपण लिहूया 5 ची कसोटी. 5 ची कसोटी. 5 ची कसोटी. 5 ची तर ह्याच्यापेक्षा सोपी बरं का पिल्लांनो. 5 ची कसोटी. आता काय म्हणते 5 ची कसोटी? सर तुम्ही सांगा काय म्हणते आता आम्हाला. सांगतो डोंट वरी. काय म्हणते 5 ची कसोटी? 5 ची कसोटी म्हणते दिलेल्या संख्येच्या पहा काय म्हणते, दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 म्हणजे 0 किंवा 5 हे 2 अंक दिसले की त्या संख्येला 5 ने पूर्ण भाग जाणार. सर आम्ही तुमचं ऐकणार नाही, आम्हाला उत्तर काढून दाखवा. दाखवतो. चला इकडे आपण अजून थोडी रफ जागा इथं काढून बघू आपण. बघा 5 8 7 2 5. मग ह्याला 5 ने भाग जाईल का? बघा एकक स्थानी काय आहे? एकक स्थानी आहे 5 म्हणजे ह्याला 5 ने भाग जाणार. देऊन बघू. चला 5 एक 5, 5 एक 5, 3 उरले. 5 7 35, 2 उरले. 5 4 20, 2 उरले. 5 5 25, गेला पूर्ण भाग. सर एकक स्थानी 5 तो झाला, आता एकक स्थानी 0 आणून दाखवा मला. चला एकक स्थानी 0 आणून दाखवतो. 8 6 8 7 0. चला ह्याला 5 ने भाग जाते का बघू आपण. बघा 5 एक 5, 3 उरले. 5 7 35, 1 उरला. 5 त्रिक 15, 3 उरले. किती? 5 7 35, 2 उरले. 5 4 20, पहा गेला भाग पूर्ण. बाकी काहीच नाही उरली म्हणजे पूर्ण भाग गेला. म्हणजे पूर्ण भाग जातो काय? एकक स्थानी 0 किंवा 5 असतील तर.
अशा प्रकारे आपण 2ची कसोटी बघितली, 3ची बघितली, 4ची पण छानपैकी मी 2 जादू सांगितल्या आणि 5ची पण कसोटी झालेली आहे बच्चे पार्टी. समजलं? काही प्रॉब्लेम याच्यामध्ये? अशा इतक्या कसोट्या आपण झालेल्या आहेत आणि तुम्हाला समजल्या पण असतील. पॉज करून लिहून घ्या. मी तोपर्यंत पाणी पितो एकदा. आपल्याला अजून पुढची कसोटी बघायची आहे. टाइम काय झालाय? 21 मिनिट झाल्यात असे. काहीच नाही झालं. तुम्ही पॉज करून लिहून घ्या. झालं? समजलं? चला रफ करू. आता आपल्याला बघायची 6ची कसोटी. 1, 2, 3 रफ करतोय. पॉज करून लिहून घेतला असेल तुम्ही. मी जेव्हा म्हणतोय पॉज करून लिहून घ्या तेव्हा पॉज करून लिहून घेत चला. आणि नुसतंच लेक्चर बघू नका. काही लेकर काय करतात, मोबाईल उघडतात आणि लेक्चर बघत राहतात. वही पेन घेऊन त्याच्यावर अभ्यास करत करत, नोट डाऊन करत करत, लिहून घेत घेत लेक्चर करायचं. नुसतंच लेक्चर अजिबात करू नका. काही समजणार नाही. आणि दिलेले गणित तुम्हाला माझ्या सोबत सोबत सोडवायचे. जेव्हा मी म्हणतोय पॉज करून ट्राय करा, पॉज करून ट्राय करा, तेव्हा ऍक्च्युअल मध्ये खरंच प्रामाणिकपणे तुम्हाला पॉज करून ट्राय करायचंय बच्चे पार्टी. नाहीतर सर आम्ही शेंबूड खात बस खान कुठला. चला तर अशा प्रकारे आपली 5ची कसोटी झाली. आता 6ची कसोटी बघू. चालेल? 6ची कसोटी. आता काय म्हणते 6ची कसोटी? खूप सोपी आहे. 6ची कसोटी कॉपी करते. 6ची कसोटी लई गचाळ आहे, घाण आहे. कॉपी करते. कोणाची कॉपी करते परीक्षामध्ये? 6ची कसोटी कॉपी करते 2च्या आणि 3च्या कसोटीची. मग ज्याला 2ची आणि 3ची कसोटी छानपैकी येते, कशाची? 2ची आणि 3ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट छानपैकी येते, त्याला 6ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट छानपैकी येते. मग आता आठवा 2ची काय होती? एकच स्थानी 0, 2, 4, 6, 8 असतील तर 2 ने भाग जातो. 3ची काय होती? दिलेल्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. बरोबर आहे? मग ज्याला 2ची आणि 3ची कसोटी आली त्याला 6ची पण येणार. सर कसं काय बरं? आता सांगितलं ना 6 या दोघांची कॉपी करताय. कशी कॉपी करताय सांगतो. पहा, ज्या संख्येला समजलं? वाचलं? एकदा वाचा बरं मनाने. मी वाचायच्या अगोदर वाचा. हा वाचला. आता मी सांगू. ज्या संख्येला 2 व 3 ने पूर्ण भाग जातो त्याला 6 ने पण पूर्ण भाग जातो. असं कसं सर? आम्हाला सांगा बरं. आता करूनच दाखवा सर आम्हाला. तुम्ही खोटंच बोलायला. नाही रे बाबा, मी करून दाखवतो. पहा इकडं. आता आपण एक संख्या घेऊ. काय घ्यायची? 5, 4, 3 5, 4, 3 आणि 3 किती झाले? 5 आणि 4 9. आपल्याला 3 ने पण भाग गेला पाहिजे ना, म्हणून अशी संख्या बनवायची आपल्याला. 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 3 15, 15 आणि 2 15 आणि 1 16, 16 आणि 16 आणि 2 18. ओके. तर 18ला आता ह्याची बेरीज तर मी केली. काय येईल ह्याची बेरीज? सर ह्याची बेरीज येईल 18. ओके, बेरीज 18 येईल म्हणजे 3 ने पूर्ण भाग जाणार. कळायलंय ना? बेरीज 18 येईल म्हणजे 3 ने पूर्ण भाग जाणार. आणि एकक स्थानी 2 आहे म्हणजे 2 ने पण पूर्ण भाग जाणार. म्हणजे ह्या संख्येला 3 ने पण भाग जायलाय, 2 ने पण भाग जायलाय, म्हणजे ह्या संख्येला 6 ने पण भाग जायला पाहिजे. देऊन बघू आपण. चला पहा. 6 पंचे 30, 6 6 36, 42, 42, 96, 54. बरोबर आहे का नाही? 96, 54. किती उरले? काहीच नाही उरलं. आता पाहू. 6 पंचे 30. किती उरले? 3. परत 6 पंचे 30. 1 उरला. 6 दोन्ही 12. पूर्ण भाग गेला. कधीही लक्षात ठेवा, 6ची कसोटी म्हणते ज्या संख्येला 2 व 3 ने भाग जातो त्याला 6 ने पण भाग जातो. आधी सांगितलं होतं 6ची कसोटी 2 आणि 3ची कॉपी आहे. काही प्रॉब्लेम याच्यामध्ये? बिलकुल नाही. आता आपल्याला बघायची आहे 8ची कसोटी. 8ची कसोटी. 8ची कसोटी. आता 8ची कसोटी पण खूप इंटरेस्टिंग आहे, खूप छान आहे.
जसं 4च्या कसोटीमध्ये आणि हा 8ची कसोटी पण थोडी थोडी 4च्या कसोटीची कॉपी करायली. मग आता 4ची कसोटी आठवते ना, मी कॉपी का सांगलो प्रत्येक वेळा, म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा काही लक्षात ठेवायची गरज नाही. ज्या लेकरांना 4ची कसोटी थोडी माहिती आहे, ज्या लेकरांना 4च्या कसोटीबद्दल खूप काही म्हणजे समजायलंय, त्याला 8ची पण समजून जाईल, कारण सेमच आहे. कशी सेम आहे सांगतो, पहा पहा 2 जादू आहेत ह्याच्या पण. ओके, वाचा एकदा काय म्हणते. ज्या संख्येच्या शेवटच्या 3 अंकांना 8ने भाग जातो, त्या पूर्ण संख्येला 8ने पूर्ण भाग जातो. मग 4ची कसोटी काय म्हणत होती, ज्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकांना, इथं 3 अंकांना, म्हणजे थोडी कॉपी आहे, आधी सांगितलं होतं. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, अजून एक महत्वाची गोष्ट, ओके पिल्लांनो पहा, ही पण थोडी थोडी 4ची कॉपी आहे. 4च्या ह्याच्यामध्ये काय म्हणत होतं, ज्या संख्येच्या शेवटच्या 2 अंक 0 आहेत त्याला 4ने भाग जातो. इथं म्हणतंय ज्या संख्येमध्ये शेवटचे 3ही अंक 0 आहेत म्हणजे 0 आहेत त्याला 8ने भाग जातो. ओके, मग 8च्या कसोटीमध्ये आता तुम्हाला लक्षात ठेवायचंय, शेवटचे 3ही अंकांना 8ने भाग गेला पाहिजे. आपण एक एक्झाम्पल घेऊ 8च्या कसोटीचं. 8च्या कसोटीचं एक एक्झाम्पल आहे 56864. पहा 56864. आता हे जे 56864 आहे म्हणजे 56,864, 56,864, याच्यामध्ये शेवटचे 3 अंक कोणते आहेत? 864, त्यांना थोडं साईडला घ्या, या म्हणा त्यांना साईडला, थोडं या इकडं आले साईडला. साईडला आल्यानंतर करायचं काय, बघायचं त्याला 8ने भाग जाते का. कारण आपली पहिली जादू काय म्हणाली बघा ना, ज्या संख्येच्या शेवटच्या 3 अंकांना, शेवटच्या 3 अंकांना, शेवटच्या 3 अंकांना, मग शेवटचे 3 अंक बाजूला काढले त्याला 8ने भाग देऊन बघा, जाते ना राव. 8 1 8 0, भाव आला छोट्यामुळं, आणि 8 8 64, म्हणजे शेवटच्या 3 अंकाला जर 8ने भाग गेला तर ह्या पूर्ण संख्येला देखील 8ने भाग गेला पाहिजे, गेलाच पाहिजे. कसोटी म्हणायली, कसोटी तर खोटं बोलणार नाही, आणि जर नाही गेला तर मग कसोटी खोटं बोलायली. बघू देऊ आपण. चला, 8 7 56, किती उरले, काहीच नाही. 8 1 8, छोटी संख्या 52, आणि 8 8 64, गेला का नाही पूर्ण भाग पिल्लांनो बच्चे पार्टी. त्याच्यामुळं कसोट्या मी आधीच सांगितलं होतं, खूप जास्तीच्या महत्वाच्या पाठ करायचं नाही, लक्षात ठेवायचं. आणि दुसरं काय म्हणतंय बघा ना, जर संख्येमध्ये शेवटचे 3ही अंक 0 असले, चला आपण बघू, काय पण घ्या, डोळे झाकून घ्या, डोळे झाकून. मी म्हणतोय 5 7 8 2 0 0 0, 5 7 8 2 0 0 0, 3ही अंक 0. मग आता ह्याला 8ने भाग जाईल का? मी कॉन्फिडन्सने सांगतो जाणार. मी सांगतो जाणार. ओंकार सर सांगायला जाणार. तुम्हाला काय वाटतं पिल्लांनो? जायलाच पाहिजे, कारण कसोटी म्हणाली. बघा 8 7 56, किती उरला 1, 8 2 16, किती उरले 2, 8 2 16, 8 24 मोठं होईल. परत 8 2 16, किती उरले रे, किती उरले 16, 4 आणि 6 उरले, बरोबर आहे. 8 2 16, 8 1 8 24, 8 45, 8 8 8 56, 8 8 64 मोठं होईल, म्हणजे 8 7 56, किती उरले 4 उरले. 8 2 16, 8 1 24, 8 4 32, 8 5 40, बरोबर आहे का. 8 4 32, 8 5 40, आणि शेवटचा 0 जसाला तसा, म्हणजे 8ने पूर्ण भाग गेलेला आहे. इथं पण 8ने पूर्ण भाग गेलेला आहे. कळाली 8ची कसोटी बच्चे पार्टी? काही प्रॉब्लेम याच्यामध्ये? अशा प्रकारे आपल्या 2ची, 3ची, 4ची, 5ची, 6ची आणि 8ची कसोटी झालेली आहे. अजून एक सोपी गोष्ट, 4ची कसोटी ही कॉपी, 6ची कसोटी ही कॉपी आहे, 4च्या कसोटीची कॉपी आहे. ओके, आणि सॉरी 6ची कसोटी ही कॉपी आहे 2 आणि 3च्या कसोटीची, जे की मी इथं सांगितलंय. आणि 8ची कसोटी पूर्णपणे कॉपी नाही, पण जरा जरा कॉपी आहे. कशाची? 4च्या कसोटीची. म्हणजे तुम्हाला 6ची आणि 8ची एक्स्ट्रा कसोटी लक्षात ठेवायची गरजच नाहीये. 2 आणि 3ची लक्षात ठेवा, 4ची लक्षात ठेवा, या दोन्ही पण लक्षात येतील. ओके बच्चे पार्टी, समजलं? काही प्रॉब्लेम याच्यामध्ये बिलकुल नाही. ज्याचं राहिलंय ते पॉज करून लिहून घ्या, 1 मिनिटामध्ये पॉज करून लिहून घ्या. झालं?
झालं. चला रफ करतो. 1 2 3. तर मला वाटतंय आज आपण इतक्याच कसोट्या बस करायच्या. आजच्यासाठी एवढ्याच कसोट्या बस झाल्या. अजून 3-4 कसोट्या राहिलेल्या आहेत ज्या की मी पुढच्या लेक्चर मध्ये घेईल. पण अजून लेक्चर संपलेलं नाही. आता आपल्याला गेम खेळायचा आहे. संख्यांचा गेम. ओके, कसा गेम आहे सर आम्हाला सांगा. सांगतो, तुम्ही इकडे लक्ष द्या. आता मी इथे एक नंबर लिहिणार, जसं की मी इथे लिहिलं 5 4 2 3 5 असा मी एक नंबर लिहिला आणि ह्या नंबरच्या अराउंड मी एक बॉक्स केला. ओके, दिसायला सगळ्यांना? हो सर, बॉक्स केला. आता मी तुम्हाला म्हणालोय की इथं आपण 4 सर्कल करायलो. 1 सर्कल, 2 सर्कल, 3 सर्कल आणि 4 सर्कल. ह्या 4 सर्कल मध्ये 4 नंबर लिहायचे तुम्हाला. 4 सर्कल मध्ये काय करायचे? 4 नंबर लिहायचे. असे नंबर लिहायचे की त्या नंबरने ह्या संख्येला भाग गेला पाहिजे. मग आठवा कसोटी. आता बघा, मला सांगा पहिले 2 ची, आपण सिरियली आठवू. पहिले 2 ची, नंतर 3 ची, 4 ची, 5 ची, 6 ची, 7 ची नाही बघितली आपण, 6 ची आणि 8 ची, असं सिरियली आपण आठवू. चालेल पिल्लांनो? पहा, मला सांगा 2 च्या कसोटीने भाग जातो का? बिलकुल जाणार नाही, कारण एकच स्थानी 5 आहे. 2 ची तर कटली. 3 ची भाग जातो का? सर बघावं लागेल, मोजावं लागते, ह्यांची बेरीज करावं लागेल. करा. 5 आणि 4 9, 9 आणि 2 11, 11 आणि 3 14, 14 आणि 5 19, 19 ला 3 ने भाग जात नाही, म्हणजे 3 ने पण जात नाही. मग परत 4 ने जातो का? 4 ने बघायचं, शेवटच्या 2 ह्याला जात आहे का? नाही, मग ह्याला 4 ने पण जात नाही. 5 ने जातो का? हो, जातो, कारण एक स्थानी 5 आहे, म्हणजे 5 ने भाग जातो. 6 ने जातो का? 2 आणि 3 ने नाही गेला तर 6 ने पण नाही जाणार. 8 ने जातो का? बघायचं, शेवटच्या 3 अंकाला पहिले भाग जाते का? काढा शेवटचे 3 अंक, 2 3 5, त्याला 8 ने जातो का बघायचं. 8 2 16, 8 1 24 मोठं होईल, म्हणून 8 2 16. किती उरले? हे 4 आणि 3 7. हा, 8 टी 8 64, 8 9 72, म्हणजे हे पण नाही, पूर्ण भाग नाही ना गेला. किती उरले? 3 उरले. पूर्ण भाग जायला पाहिजे, म्हणजे फक्त ह्या संख्येला कितीने भाग जातो? 5 ने. बाकीचे सगळे बॉक्सेस कसे राहणार? रिकामे, सर्कल रिकामे राहणार. अजून खेळायचा गेम. चला, आता मी संख्या देतो तुम्हाला. गेम समजून सांगण्यासाठी मी सोडून दाखवला. आता तुम्हाला पॉज करून ट्राय करायचंय. तुमच्यासाठी होमवर्क म्हणा किंवा नाही, होमवर्क नाही, अगोदर 2 आपण इथं करू, नंतर मी तुम्हाला होमवर्क देतो. पॉज करून ट्राय करा. चला, ह्याला तुम्हाला पॉज करून ट्राय करायचं आहे. बरं, आपण सर्कल नाही द्यायचे, तुम्ही असंच काढा. पॉज करून ट्राय करा. एक मिनिट आहे तुमच्याकडे फक्त. मी पाणी पिऊस तर झालं पाहिजे तुमचं. पॉज करून ट्राय. झालं बच्चे पार्टी? सांगू मी? पहा, आता इथं काय आहे? 2 4 6 8. 8 ला 2 च्या कसोटीमध्ये येत आहे, म्हणजे ह्याला 2 ने भाग जाणार. 3 ने बघायचा. बघा, 2 आणि 4 6, 6 आणि 6 12, 12 आणि 8 20, 20 ला जात नाही, म्हणजे 3 ने नाही जाणार. 4 ने जाते का बघा? शेवटच्या 2 अंकाला 68 ला साईडला घ्या, त्याला 4 ने जाते का बघा? 4 1 4, 2 उरले. 4 7 28, म्हणजे हा शेवटच्या 2 अंकाला जायले. म्हणजे पूर्ण संख्येला 4 ने भाग जाणार, म्हणजे 4 ने तर भाग चाललाय. 5 ने जाते का? नाही, कारण 5 ची कसोटी म्हणते एकक स्थानी 0 किंवा 5 यायला पाहिजे. 6 ने जाते का बघा? 6 ची कसोटी म्हणते 2 ने आणि 3 ने गेला तर 6 ने पण जातो. 2 ने जायलाय पण 3 ने नाही जायला, म्हणजे 6 ने पण नाही जाणार. नंतर 7 ची नाही, 8 ने जाते का बघा? शेवटचे 3 अंक 4 6 8. 8 ची कसोटी आठवते ना? 8 ची कसोटी काय म्हणत होती? शेवटच्या 3 अंकाला 8 ने जाते का बघायचं. चला, 8 2 16, 8 1 24, 8 4 32, 8 5 40, 8 5 40, 6 उरले. 8 6 48, 8 1 56, 8 8 64, 8 8 64, 4 उरले. बाकी 4, म्हणजे 8 ने भाग गेला नाही, म्हणजे ह्याला फक्त कितीने भाग गेला? 2 आणि 4 ने. आतापर्यंत शिकलेला, ज्या पुढे शिकायच्या त्या तर आपण बघणार आहेत, पण आतापर्यंत. चला, इथं एकक स्थानी 0 आहे, म्हणजे 2 ने जाणार. एकक स्थानी 0 आहे, म्हणजे 5 ने जाणार. हो सर, राईट आहे. मग आता 3 ने जाते का बघू? 8 आणि 7 15, 15 आणि 5 20, नाही जात. 3 ने नाही जाणार. 4 ने बघा, शेवटी 50 आहेत. 4 ने पण नाही, सॉरी, 4 ने पण नाही जाणार. नंतर किती? 8 ने जातो का? 8 ने बघू ट्राय करून. 7 5 0,
बघा 8 9 72 किती उरले 3 उरले 8 2 16 8 1 24 म्हणजे 8 ने पण जात नाही ह्याला पण फक्त किती याने गेला फक्त 2 आणि 5 ने अशा प्रकारे तुम्ही मनाने काय संख्या घ्या आणि बघायचं त्या संख्येला कोणत्या कोणत्या कसोटीने भाग जातो म्हणजे प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला खूप वेळा सांगितलं मी प्रॅक्टिस मेक्स अ पर्सन परफेक्ट आता मी तर मॅन आणि वुमन नाही म्हणत पर्सन म्हणजे व्यक्ती प्रॅक्टिस व्यक्तीला कधी पण परफेक्ट बनवते म्हणून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आणि राहिली गोष्ट होमवर्कची आजच्या लेक्चर मध्ये काहीच होमवर्क नाही दिलो कारण उद्याच्या लेक्चर मध्ये अजून आपल्याला खूप साऱ्या कसोट्या राहिल्यात आपल्या 2-3 कसोट्या किंवा 4 कसोट्या अजून बघायच्या राहिल्यात मग एकदा त्या सगळ्या कसोट्या आपण पाहिल्या ना बच्चे पार्टी तेव्हा मी तुम्हाला होमवर्क देतो अशाच प्रकारचा म्हणजे हे गेम पण आहे आणि होमवर्क पण आहे गेम खेळता खेळता होमवर्क होईल आणि तुम्हाला कळणार पण नाही कधी होमवर्क झाला आणि मज्जा पण येईल ठीक आहे पिल्लांनो तर आजची 2 ची 3 ची 4 ची 5 ची 6 ची आणि 8 ची कसोटी तुम्हाला समजली असेल खूप जास्तीची मज्जा आली असेल तर आजचे लेक्चर इथंच थांबू बाळांनो काळजी घ्या अभ्यास करा थँक्यू